विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुती आपला उमेदवार मागे घेणार नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। आज 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे। महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राजू सोनावणे या संदर्भातले अपडेट देतील। राजू, अमोल, पाहतो आपण 11 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक आहे आणि अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख जी आहे ते आज 3 वाजेपर्यंत आहे। 11 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडनं 12 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरवलेले आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय की महायुती म्हणजेच अजित पवार यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की महायुती कुठल्या प्रकारे आपला उमेदवार जो आहे तो मागे घेणार नाही अशी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडी काही भूमिका घेते का हे पाहणं महत्त्वाचं राहील। नाही तर ही निवडणूक जी आहे ती होण्याची आढळ शक्यता जी आहे ती पाहायला मिळते। मात्र जर इतिहास पाहिला तर ज्या ज्यावेळी विधान परिषद निवडणूक झालेली आहे त्यामुळे मोठे घडामोडी जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या आहेत। त्यामुळे यावेळी सुद्धा यावेळी नेमकं काय होतं ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। राजू, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।